शेतकरी बांधवांनो, पीक विमा अपडेट. आंबिया बहार 2024 अखेर थकीत शासन हप्ता मंजूर. गारपीट अशा विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या पीक विमा योजनेच्या निष्कर्षानुसार ट्रिगरनुसार पीक विम्यासाठी पात्र असलेल्या परंतु अद्याप हे पीक विम्याचं वितरण न झालेल्या पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांकरता एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून आज 22 सप्टेंबर 2025 रोजी आंबिया बहार फरकमा 2024-25 करताचा उर्वरित असलेला स्थगित असलेला हप्ता वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं, राज्य शासनाच्या माध्यमातून अग्रिम स्वरूपामध्ये 159 कोटी 18 लाख रुपयाची रक्कम वितरित करण्यात आलेली होती. बऱ्याच भागांमध्ये फळकमा योजनेअंतर्गत गारपीट, अवेळी पावसामुळे, उष्णतेमुळे फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. बऱ्याच भागांमध्ये केळीचा असेल, आंब्याचा असेल, चिकूचा असेल, डाळिंब असेल किंवा पेरू, मोसंबीचा, सीताफळाचा, लिंबाचा, द्राक्षाचा फळपमा मंजूर करण्यात आलेला होता. परंतु राज्य शासनाच्या हप्त्याचं वितरण न झाल्याचं कारण सांगून पीक विमा कंपनीच्या माध्यमातून या पीक विम्याचं वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केलं जात नव्हतं. आणि अशाच प्रकारे आता या आम्ही बहार 2024-25 करता पीक विमा कंपनी माध्यमातून मागणी करण्यात आलेली निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, 2024-25 या वर्षामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू आणि सीताफळ, द्राक्षे या 8 या पिकासाठी 26 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जात आहे. आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाचा हिस्सा 374 कोटी 50 लाख 76 हजार रुपये एवढं देणं अपेक्षित होतं, ज्याच्यापैकी पहिल्या अग्रिम स्वरूपामध्ये 159 कोटी 18 लाख रुपयांची रक्कम वितरित करण्यात आलेली होती. परंतु मोठ्या प्रमाणात निधीचं वितरण बाकी असल्यामुळे पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून अद्यापही या पीक विम्याचं वितरण करण्यात आलेलं नव्हतं. आणि अशाच प्रकारे आता कृषी आयुक्तालयाने शिफारस केल्यानंतर आणि पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून केलेल्या मागणीनुसार राज्य शासनाच्या माध्यमातून आज 22 सप्टेंबर 2025 रोजी 203 कोटी 74 लाख 18,575 रुपये एवढी रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा साधारणपणे 12 कोटीच्या आसपासची रक्कम ही पीक विमा कंपनीच्या माकडे वितरित करण्यात अद्याप राज्य शासनाकडे बाकी आहे. मित्रांनो, याच्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी, याचबरोबर बजाज अलायन फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनी आणि युनिव्हर्सल संपो या 4 कंपन्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून ही रक्कम वितरित करण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे आता आंबिया बहार 2024-25 मध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांचा थकीत असलेला पीक विमा वितरित करण्यासाठी मदत होणार आहे. मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा GR आपण महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन या संकेतस्थळावरती पाहू शकता. याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे. मित्रांनो, याचबरोबर खरीप हंगाम 2024 आणि रब्बी हंगाम 2024चा सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झालेला आहे. परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून पूरक अनुदानाचं वितरण केल्यानंतरच त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे. आणि अशा प्रकारे त्या पीक विम्यासाठी सुद्धा शेतकरी प्रतीक्षित आहे. मित्रांनो, लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून या पीक विम्याचं वितरण करण्यासाठी सुद्धा पूरक अनुदान वितरित केला जाईल. आणि हे पूरक अनुदान वितरित केल्यानंतरच
उर्वरित असलेल्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे. त्याच्या संदर्भातील काही अपडेट आल्यानंतर ते अपडेटसुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.